हॅलो. आज आपण अलाटेड वेल्डरमधील चौथा लेसन पाहूया, आर्क वेल्डिंग मशीन्स. म्हणजे आर्क वेल्डिंग करण्यासाठी किती प्रकारचे मशीन्स उपयोगात आणले जातात त्या मशीनची थोडक्यात आपण माहिती घेऊया. आता यामध्ये सुरुवातीला आपण बघूया आर्क वेल्डिंग करण्यासाठी जो काय विद्युत प्रवाह निर्माण केला जातो त्या विद्युत प्रवाह निर्माण करण्यावरून जे काय दोन प्रकार पडतात त्यामध्ये पहिला प्रकार अल्टरनेटिंग करंट मशीन म्हणजे AC आणि डायरेक्ट करंट मशीन. हे विद्युत प्रवाह निर्माण करण्यावरून हे दोन प्रकार पडतात, म्हणजे अल्टरनेट करंट आणि डायरेक्ट करंट, म्हणजे DC म्हणतो आपण त्याला. आता यामध्ये आर्क वेल्डिंग मशीनमध्ये मुख्य म्हणजे तीन प्रकार आहेत, ते प्रत्येकाची आपण थोडक्यात माहिती घ्या. तर पहिला प्रकार आहे AC ट्रान्सफॉर्मर. AC ट्रान्सफॉर्मर म्हणजे AC ट्रान्सफॉर्मर म्हणजे अल्टरनेट करंट मशीन. आता हे आपण जर बघितलं तर आपण ड्रॉइंग जर बघितलं तर आपल्याला हे AC वेल्डिंग मशीन आपल्याला ते दिसते, AC ट्रान्सफॉर्मर. आपण आर्क वेल्डिंगमध्ये आपण मागच्या वेळी आपण AC ट्रान्सफॉर्मरची बऱ्यापैकी आपण माहिती घेतली. तर AC ट्रान्सफॉर्मर कसा असतो, हा स्टेप डाऊन पद्धतीचा ट्रान्सफॉर्मर असतो. म्हणजेच जे काय जवळजवळ 400 व्होल्टपर्यंत जे काय विद्युत प्रवाह असतो, विद्युत दाब असतो, तो किती करतो, जवळजवळ 100 व्होल्टपर्यंत म्हणजे 50 व्होल्टपर्यंत काय करतो, तो 50 व्होल्टपर्यंत रूपांतरित करतो. ट्रान्सफॉर्मर म्हणजे रूपांतरित करणे, आणि लो करंटचं हाय करंटमध्ये रूपांतर करत असतो. म्हणजेच AC ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन पद्धतीचा असतो. हाय व्होल्टेजचं लो व्होल्टेजमध्ये रूपांतर करतो आणि लो करंटचं हाय करंटमध्ये रूपांतर करतो. कारण आपल्याला वेल्डिंग करण्यासाठी जास्त प्रमाणात उष्णतेची गरज असते. जवळजवळ 4000 सेंटीग्रेड उष्णता आपल्याला तयार करावी लागते, आणि AC ट्रान्सफॉर्मरमुळे आपल्याला काय होतं ते शक्य होतं. आता AC ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय करतो, आता ह्यामध्ये दोन टोकं असतात. एक म्हणजे एक टोक काय केलं जातं, हे दोन टोकं जे काढलेले असतात ते दोन टोकं काय करतात, विद्युत प्रवाहाची दोन टोकं काढले असतात. एक टोक काय केलं असतं, जॉबला जोडलेलं असतं, आणि एक टोक काय केलं असतं, इलेक्ट्रोडला जोडलेलं असतं. आणि ते दोन्ही टोकं पूर्ण झाल्यानंतर काय केलं जातं, दोन्ही टोकं पूर्ण झाल्यानंतर सर्किट पूर्ण होऊन काय केलं जातं, इलेक्ट्रोड आणि जॉबमध्ये जर गॅप तयार केल्यानंतर मग ते उष्णता तयार होऊन काय केलं जातं, वेल्डिंग क्रिया केली जाते. आता AC ट्रान्सफॉर्मरमध्ये स्टेप डाऊन पद्धतीचं, यामध्ये पण एक दोन प्रकारचे असतात. AC ट्रान्सफॉर्मर म्हणजे कसं, एअर कूल आणि ऑइल कूल. म्हणजे हे जे काही मशीन चालू असतात, ज्या मशीनचे पार्ट आतमधले जे काही गरम होत असतात ते थंड करण्यासाठी एअर कूलमध्ये काय केलं असतं, फॅनची सोय केलेली असते. आणि ऑइल कूलमध्ये काय केलं असतं, पूर्णपणे त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइलच सगळं भरून ठेवलं असतं की जेणेकरून ते पार्ट मग गरम होत नाहीत. अशा पद्धतीचे दोन प्रकारचे काय असतात ते ट्रान्सफॉर्मर असतात. आता यामध्ये जर आपण बघितलं की AC ट्रान्सफॉर्मरचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. आता आपण बघितलं बाबा AC ट्रान्सफॉर्मर नेमकं कसं असतो, स्टेप डाऊन पद्धतीचा असतो, त्यापैकी किती प्रकार असतात हे पण आज बघितलं. तर त्यामध्ये AC ट्रान्सफॉर्मरचे नेमकं काय फायदे असतात हे आपण जर बघितलं तर ह्याचा पहिला फायदा आहे बघा, ह्याची किंमत कमी असते आणि दुरुस्तीचा खर्च कमी. म्हणजे याच्यामध्ये मेंटेनन्स जास्त येत नाही आहे, म्हणजे याची किंमत कमी असते. सर्वसाधारणपणे हा AC ट्रान्सफॉर्मर प्रत्येक वर्कशॉपमध्ये प्रत्येक ठिकाणी कुठेही साधे फॅब्रिकेशन असू दे हा AC ट्रान्सफॉर्मर वापरला जातो, कारण याचा कसा मेंटेनन्स खर्च पण कमी असतो. दुसरी गोष्ट म्हणजे फोर्सफुल व स्थिर आर्क मिळते. म्हणजे का आर्क असतो तो स्थिर मिळतं, म्हणजे कमी जास्त होत नाही आहे. म्हणजे जे काय टेम्परेचर असेल, उष्णता असेल ते एकसारखेच राहते, त्यामुळे आपल्याला वेल्डिंग परफेक्ट करता येतं. जोड एका ठिकाणी जास्त वितळलं मटेरियल, एका ठिकाणी कमी वितळलं असा प्रकार काय होत नाही. आर्क ब्लो होत नाही, म्हणजे आर्क यामध्ये वाहत नाही अजिबात. जे काय आर्क तयार असतं ना ते वाहत नाही. जादा जाडीच्या इलेक्ट्रोडने वेल्डिंग करता येतं. म्हणजे यामध्ये जास्त डायमीटरचा जर इलेक्ट्रोड जर घेतला तर आपल्याला काय होतं, करंट वाढून आपल्याला काय करता येतं, वेल्डिंग सुद्धा आपल्याला म्हणजे वेल्डिंग आपल्याला करता येतं. पेनिट्रेशन चांगलं राहतात. पेनिट्रेशन म्हणजे काय, की ज्यावेळी दोन जॉबच्या कडा एकत्र आपण लावतोय, एकत्र जुळवतोय आणि त्यावेळी आपण वेल्डिंग करत असतो त्यावेळी ते वेल्डिंग खोलपर्यंत जायला पाहिजे. पेनिट्रेशन म्हणजे ते वेल्ड जोड खोलपर्यंत घ्या. वरच्यावर जर वेल्ड जोड राहिला तर ॲक्च्युली काय होतं, ते जोड तो कमकुवत होतो, पटकन ते निघून पडेल अशा पद्धतीचा होतो. म्हणजे पेनिट्रेशन म्हणजे खोलवरती वेल्डिंग घुसणे. ट्रान्सफॉर्मर चालू असताना आवाज येत नाही, म्हणजे हा वेल्डिंग करत असताना ट्रान्सफॉर्मरचा आवाज जास्त वगैरे येत नाही आहे. फिरणारे पार्ट कमी असल्यामुळे झीज कमी असते. यामध्ये असं फिरणारे वगैरे पार्ट काही नसतात, त्यामुळे काय होते, जी झीज कमी येते. आता यामध्ये तोटा फक्त काय आहे, पोलॅरिटी सुविधा नसते. म्हणजे एका ठिकाणी आपण इलेक्ट्रोडसाठी केबल टाकतो, दुसऱ्या ठिकाणी अर्थिंग म्हणजे जॉबसाठी अर्थिंग केबल टाकतो. यामध्ये पोलॅरिटी अजिबात करता येत नाही आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या AC ट्रान्सफॉर्मरमुळं AC ट्रान्सफॉर्मरपासून आपल्याला कास्ट आयर्नला वेल्डिंग करता येत नाही. म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे वेल्डिंग करता येत नाही, की नॉन फेरस मेटल असू दे. म्हणजे आपल्याला फक्त कसं असते, स्टीलवरती जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला ह्याच्यावरती वेल्डिंग करता येतं. म्हणजे कास्ट आयर्न नॉन फेरस मेटल आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला वेल्डिंग करता येत नाही. वेल्डिंग केलं तर ते कमकुवत प्रकारचा वेल्ड जोड तो होतो आणि आर्क स्ट्राईक करण्यास थोडी अवघड जाते. म्हणजेच कसं असतं, ज्यावेळी वेल्डिंग करत असतो त्यावेळी त्या जॉबला जो काय इलेक्ट्रोड आहे तो टच केल्यानंतर थोडासा उचलल्यानंतरच मग तिथं उष्णता तयार होते, आर्क तयार होतं, मग आपण वेल्डिंग करत असतो.
म्हणजेच ही जी काही क्रिया आहे ना, ही क्रिया थोडंसं प्रॅक्टिसच्या सहाय्याने काय होते आपल्याला करता येत असतं. म्हणजे प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला काय होतं ते थोडंसं हे जास्त आपल्याला प्रॅक्टिस सहाय्याने आपल्याला समजत असतं. म्हणजे आर्क ट्राय सुरुवातीला थोडंसं सरावानं काय होत असतं हे आपल्याला करत असतं. कारण कसं असते, आपण जोड करत असताना प्रत्येक ठिकाणी तेवढाच गॅप राहील, इलेक्ट्रोड आणि जॉबमध्ये तेवढंच गॅप राहील. या पद्धतीची जे काय आपल्याला स्किल आहे ते स्किल आल्यानंतरच आपल्याला काय होत असतं वेल्डिंग परफेक्ट आपल्याला करता येतं. हे सुरुवातीला थोडंसं त्रासदायक असतं, पण नंतर आपल्याला काय होतं ते एकदा स्किल आपल्याला आलं किंवा एकदा सराव झाला म्हणजे आपल्याला ते जमून जातं. म्हणजे आता हे आर्क वेल्डिंग मशीनमध्ये जे काही 3 मशीन आहेत त्यापैकी आपण पहिलं बघितलं म्हणजे AC ट्रान्सफॉर्मर बघितलं. आता दुसरं बघूया DC जनरेटर. दुसरं बघूया DC जनरेटर. आता DC जनरेटर म्हणजे कसं सांगतो तुम्हाला. इथं आपल्याला DC जनरेटरची इथे ड्रॉइंग दिलेली आहे बघा. हे DC जनरेटरचं एक ड्रॉइंग दिलं आहे. DC जनरेटर म्हणजे डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट म्हणजे कसं की आपल्याला जो काय डायरेक्ट करंट म्हणजे जो काय आपल्याला कमी व्होल्टेज आणि जे काय हाय करंट म्हणजे हाय विद्युत प्रवाह जो काय आपल्याला पाहिजे असतो तो आपल्याला काय करता येतो जनरेटरच्या सहाय्याने आपल्याला काय करता येतो ह्या DC जनरेटरच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतो डायरेक्ट आपल्याला तो वेल्डिंगला तो पुरवला जातो. म्हणजे डायरेक्ट आपल्याला काय करता येतं लो व्होल्टेज आणि हाय करंट आपल्याला पुरवता येतं. यामध्ये कसं असतं DC जनरेटरमध्ये कसं असतं की इथं जर आपण ड्रॉइंग बघितलं की हे जे काही जनरेटर आहे हे जनरेटर समजा जर विद्युत प्रवाह जर नसेल तर तरीसुद्धा आपल्याला काय करता येतं आपल्याला ह्याच्या सहाय्यानं मशीनच्या सहाय्यानं म्हणजे डिझेल इंजिनच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला काय करता येतं हे चालू करून आपल्याला वेल्डिंग करता येतं. आणि यामध्ये फक्त डायरेक्ट करंट मिळत असतो. डायरेक्ट करंट मिळत असल्यामुळे आपल्याला यामध्ये आणि ह्याच्यामध्ये अनेक दुसरा फायदा काय होतो की आपल्याला पोलॅरिटी मिळते. म्हणजे पोलॅरिटी मिळते म्हणजे कसं असतं पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल असे उष्णतेची विभागणी असते. पॉझिटिव्ह पोल किती म्हणजे 2/3 भाग असतो तर निगेटिव्ह पोल म्हणजे 1/3 भाग असतो. ह्याच्यामुळे आपल्याला जे काय आपल्याला पोलॅरिटी मिळत असल्यामुळे आपल्याला कुठल्याही जॉबला आपण वेल्डिंग करू शकतो. सहजपणे आपण काय करू शकतो वेल्डिंग करू शकतो. आणि यामध्ये कसं असतं DC जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. म्हणजे DC जनरेटर चालू करण्यासाठी जे काय म्हणजे 3 फेज मोटरच्या सहाय्याने आपल्याला त्याला प्रवाह देऊ शकतो. समजा विजेची तिथं हे नसेल समजा म्हणजे वीज उपलब्ध नसेल तर आपण काय करू शकतो जनरेटर सहाय्याने म्हणजे डिझेल इंजिन सहाय्याने सुद्धा आपण DC जनरेटर चालू करून आपण वेल्डिंग करू शकतो. ह्यामध्ये आपण DC जनरेटरमध्ये हे आपण माहिती बघितली. आता तिसरा प्रकार आहे रेक्टिफायर सेट. तर रेक्टिफायर सेटमध्ये आपण इथंच बघितलं बघा हे रेक्टिफायर सेट असतं. आता ॲक्च्युली हा AC ट्रान्सफॉर्मरच असतो. फक्त AC ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटला काय केलं असतं रेक्टिफायर सेट जोडलेलं असतं. काय केलं असतं रेक्टिफायर सेट जोडलेलं असतं. म्हणजे आपल्याला हे रेक्टिफायर सेटमुळे काय होतं ACचं DCमध्ये डायरेक्ट आपल्याला रूपांतर करता येतं. किंवा त्याला 2 स्विच असतात. त्या 2 स्विचच्या सहाय्याने आपण ACचं DCमध्ये आपल्याला कुठला AC पाहिजे असेल तर AC DC पाहिजे असेल DC आपण 2 स्विचच्या सहाय्याने आपण काय करू शकतो ते ह्याचं रेक्टिफायर सेटच्या सहाय्याने आपण काय करू शकतो रूपांतर करू शकतो. त्यामुळे आपल्याला रेक्टिफायर सेटच्या सहाय्याने आपण काय करू शकतो आपल्याला वेल्डिंग क्रिया जास्त व्यवस्थित आपल्याला करता येते. म्हणजे कसं असतं यामध्ये हा एक प्रकारचा AC ट्रान्सफॉर्मरच असतो. फक्त AC ट्रान्सफॉर्मरला फक्त तो रेक्टिफायर सेट जोडलेला असतो. आता रेक्टिफायर सेटची आता बघा हे जर आपण ड्रॉइंग बघितलं रेक्टिफायर सेटचं हे जर ड्रॉइंग बघितलं तर ह्यामध्ये अशा पद्धतीचे काय असते AC रेक्टिफायर सेट हे अशा पद्धतीचं असतो. आता रेक्टिफायर जोडल्यामुळं की रेक्टिफायरचे काय फायदे आहेत तर बघूया 2 पोलॅरिटी वापरता येतात. म्हणजे दोन्ही पण पोलॅरिटी वापरता येतात रेक्टिफायर सेटमुळे. म्हणजे आपल्याला काय करता येतात जे काय ध्रुवीकरण होतं म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय होतं ते दोन्ही पण आपल्याला काय करता येतात रेक्टिफायर सेटमध्ये वापरता येतात. ट्रान्सफॉर्मरचे पण आपल्याला यामध्ये फायदे होतात. कारण ट्रान्सफॉर्मरलाच काय केलं जातं रेक्टिफायर सेट जोडलेला असतो त्यामुळे आपल्याला ट्रान्सफॉर्मरचे फायदे होतात. सर्व गुणधर्माचे धातू वेल्डिंग करतात. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की आपण सर्व गुणधर्म म्हणजे वेगवेगळ्या गुणधर्माचे जर मेटेरियल असेल तर काय करता येतं आपल्याला वेल्डिंग करता येतं. आर्क ब्लो होत नाही. आणखीन पण फायदा म्हणजे जे काही ब्लो वितळणे वगैरे असतं ते प्रवाही वगैरे काय होत नाही. आर्क स्ट्राईक करण्यास सोपे असते. जसं म्हणजे कसं आपण AC ट्रान्सफॉर्मरला जसं काय थोडंसं अवघड जात असतं पण रेक्टिफायर सेट जोडल्यानंतर आपल्याला काय होतं आर्क स्ट्राईक करण्यास आपल्याला सोपं जात असतं. आणि कार्यक्षमता चांगली असते व मशीन गरम होत नाही. म्हणजे आता AC ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण बघितलं की बाबा
ते मशीन गरम होऊ नये म्हणून आपण एअर फॅन म्हणजे एअर कूलमध्ये एअर फॅन वापरतो आणि ऑइल कूलमध्ये आपण ते ऑइल भरून सगळं ठेवतो. पण हे रेक्टिफायर सेट जर आपण जोडलं AC ट्रान्सफॉर्मरला तर आपण काय करतो, मशीन यामध्ये गरम राहत नाही. अशा पद्धतीचे आपण 3 मशीन यामध्ये बघितलं. AC ट्रान्सफॉर्मर म्हणजे अल्टरनेट करंट सप्लाय करतो, हा अल्टरनेट करंटच्या सहाय्याने आपण वेल्डिंग करू शकतो. DC जनरेटर म्हणजे जे काय जनरेटर आहे ते काय करतं, जनरेटर कसं 3 फेज मोटरच्या सहाय्याने पण जनरेटर चालू होतं. समजा आपल्याला विजेची तिथं हे नसेल, पुरवठा नसेल, तर आपण डिझेल इंजिनच्या सहाय्याने काय करू शकतो, तो जनरेटर स्टार्ट करू शकतो आणि डायरेक्ट करंटमध्ये रूपांतर केल्यामुळे आपल्याला काय होतं, डायरेक्ट आपल्याला लो व्होल्टेज मिळतं. लो व्होल्टेज आणि हाय करंट हे डायरेक्ट सप्लाय होतो. हे म्हणजे स्टेप डाऊन पद्धती वरचा आहे तो AC ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन पद्धतीचा आहे. तो काय करतो, रूपांतरित करून पुढे पाठवतो आपल्याला जे पाहिजे तो व्होल्टेज आणि करंट. आणि हे डायरेक्ट आपल्याला जो पाहिजे तो डायरेक्टच आपल्याला काय होतं, DC जनरेटरमध्ये डायरेक्ट आपल्याला सप्लाय मिळत असतो. आणि रेक्टिफायर सेट म्हणजे ॲक्च्युली आपल्याला यामध्ये आपल्याला 2 स्विच असल्यामुळे आपल्याला DC पण करंट आपल्याला मिळतो, AC पण आपल्याला करंट मिळतो. असं रेक्टिफायर सेट म्हणजे 3 प्रकारचे म्हणजे वेल्डिंग मशीन असतात आणि जनरली हे 3 प्रकारचे मशीन सगळीकडे काय होतात, सर्रास सगळीकडे वापरले जातात. म्हणजे आर्क वेल्डिंग करताना आपण कोणकोणत्या मशीन्स असतात की कोणकोणत्या मशीन्स आपण वापरले जातात, ह्या पद्धतीचे आपण काय केले, थोडक्यात आपण काय केलेले आहे, माहिती घेतलेली आहे. आता आपण इथंच थांबूया. थँक्यू.